I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Friends, today we are going to learn one more grammatical topic that is adjective. But before watching this video, as usual I request you don't forget to subscribe my channel. So friends, last video we have seen a detailed information about pronoun, and in this video we are going to learn about adjective. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडजेक्टिव्ह बद्दल सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया व्हिडिओला. द नेम ऑफ द टॉपिक इज ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हला मराठीमध्ये विशेषण बोलतात. तर याची आपण डेफिनेशन बघितली. तर डेफिनेशन अशा प्रकारे आहे. ॲडजेक्टिव्हज आर द वर्ड्स or the group of words that show the quality of noun or pronoun, provide some additional information about them. In other words, adjectives describe a noun or pronoun. अतिशय सोपी डेफिनेशन आहे. विशेषण हा असा शब्द किंवा शब्दसमूह, इथे नीट लक्ष द्या, शब्द किंवा शब्दसमूह असतो जो एखाद्या नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगतो किंवा अधिकची माहिती देतो. आपण असेही म्हणू शकतो की विशेषण नाम किंवा सर्वनामाचे वर्णन करणारा शब्द. जसे की सर्वनाम माहिती की नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणारा किंवा अधिकची माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण होय. तर याचं आपण एक्झाम्पल बघूया. किंग इज ब्रेव्ह. राजा शूर आहे. इथे बघा, टू बी ब्रेव्ह इज द क्वालिटी ऑफ द किंग. शूर असणे हे राजाचा गुण आहे. सिन्स म्हणून किंग इज अ नाउन. इथे किंग हा नाम आहे. हेन्स ब्रेव्ह इज अन ॲडजेक्टिव्ह. म्हणजे ते राजाबद्दल विशेष माहिती सांगतो. राजा कसा आहे? ब्रेव्ह आहे. टेल समथिंग अबाउट किंग. म्हणून हा ब्रेव्ह हा काय आहे? ब्रेव्ह हा शब्द किंग या नाउन बद्दल विशेष माहिती सांगतो किंवा त्याचं वर्णन करतो, म्हणून ब्रेव्ह हा ॲडजेक्टिव्ह आहे. आता हा क्वालिटी किंवा डिस्क्राईब करणारा वर्ड पॉझिटिव्हली करू शकतो किंवा निगेटिव्हली करू शकतो. असेही वाक्य होऊ शकतो, किंग इज कॉवर्ड. राजा डरपोक आहे. सो कॉवर्ड इज द क्वालिटी ऑफ द किंग. हेन्स कॉवर्ड इज अन ॲडजेक्टिव्ह. कॉवर्डनेस इथे सुद्धा राजाची क्वालिटी दाखवतो, राजाबद्दल विशेष माहिती दाखवते, म्हणून कॉवर्ड हा ॲडजेक्टिव्ह आहे. आणखीन एखादं एक्झाम्पल घेऊया. त्या नामाबद्दल विशेष माहिती बघितली. व्याख्यामध्ये सांगितलं की सर्वनामाबद्दल देखील विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण असतो. इथे एक्झाम्पल बघा. शी वॉज क्लेवर. ती हुशार होती. ती कशी होती? हुशार. तर क्लेवर हा विशेष माहिती सांगतो शी बद्दल, आणि शी काय? प्रोनाउन आहे, सर्वनाम आहे. म्हणजे सर्वनामाबद्दल विशेष माहिती देणारा हा शब्द क्लेवर, म्हणून क्लेवर इज अ ॲडजेक्टिव्ह. सो वी कॅन डिस्क्राईब like clever was the quality of she, since she is a pronoun, hence clever is an adjective. Next example, I have many or few pencils. many म्हणजे पुष्कळ आणि few म्हणजे काही. माझ्याजवळ पुष्कळ किंवा काही पेन्सिल्स आहेत. आता नीट बघा. many and few gives additional information about pencil. माझ्याजवळ पुष्कळ पेन्सिल्स आहेत म्हणजे पेन्सिल्स बद्दल थोडी अधिक माहिती की खूप पेन्सिल्स आहे माझ्याजवळ. सो मेनी अँड फ्यू आर ॲडजेक्टिव्ह. म्हणजे हे शब्द सुद्धा ॲडजेक्टिव्ह होऊ शकतात. नेक्स्ट एक्झाम्पल. आता आपण व्याख्यामध्ये डेफिनेशन मध्ये बघितले होते की विशेषण हा असा शब्द असतो, शब्द किंवा शब्द समूह असू शकतो
शब्दसमूह देखील म्हणलं, शब्दसमूह सुद्धा ऍडजेक्टिव्ह होऊ शकतो, ज्याचे क्लॉजेस मध्ये असतात. इथे बघा एक एक्झाम्पल, राज इज माय ब्रदर. राज माझा भाऊ आहे. हु प्लेज विथ यू, जो तुझ्याबरोबर खेळत आहे. राज माझा भाऊ आहे, जो किंवा तो तुझ्याबरोबर खेळत आहे. आता इथे हु प्लेज विथ यू, हु प्लेज विथ यू हा जो शब्द समूह आहे, जो तुझ्याबरोबर खेळत आहे. कोण तुझ्या, कोणाबद्दल माहिती सांगतो? जो तुझ्याबरोबर खेळत आहे तो माझा भाऊ आहे. म्हणजे कोण? राज. म्हणजे राज बद्दल अधिक माहिती इथे शब्दसमूह देतोय, आणि तो शब्दसमूह कोणता आहे? हु प्लेज विथ यू. राज कोण आहे? हु प्लेज विथ यू. ही इज अ माय ब्रदर हु प्लेज विथ यू. तो माझा भाऊ आहे जो तुझ्याबरोबर खेळतोय. म्हणजे इथे एक शब्द आणि राजबद्दल अधिक माहिती दिलेली नाही, तर हु प्लेज विथ यू याने अधिक माहिती सांगितली, म्हणून याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज. क्लॉजेस बद्दल तुम्हाला व्हिडिओ बनवणारच आहे, तेव्हा क्लॉजेस का आहे डिटेलमध्ये सांगेल. पण ऍडजेक्टिव्ह क्लॉज, इट इज ऑल्सो ऍडजेक्टिव्ह. सी द वन मोर एक्झाम्पल, ही इज रवी. तो रवी आहे. हु इज ओल्डर दॅन आय. तो रवी आहे जो माझ्यापेक्षा मोठा आहे. तर रवी बद्दल माहिती काय मिळाली आपल्याला? हु इज ओल्डर दॅन आय, जो माझ्यापेक्षा मोठा आहे. सो हु is older than I. It gives us some additional information about Ravi. So, who is a noun. Hence, this clause, who is older than I, is an adjective clause. Okay. So, या प्रकारे अकॉर्डिंग टू द डेफिनेशनच्या अनुसार की विशेषण असा शब्द जो नाउन किंवा प्रोनाउन बद्दल विशेष माहिती सांगतो, किंवा तो शब्दसमूह देखील असू शकतो, जसे की आपण आता ऍडजेक्टिव्ह क्लॉज इथे बघितलेला आहे. चला तर आपण सविस्तर ऍडजेक्टिव्ह बद्दल, विशेषणाबद्दल माहिती घेऊया. लेट्स सी द टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह, की विशेषणाचे किती प्रकार आहेत. इथे मी काही टाइप्स दिलेले आहेत. ते अशा प्रकारे: डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह, क्वांटिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, प्रॉपर ऍडजेक्टिव्ह, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, possessive adjectives, interrogative adjectives, indefinite adjectives, articles and compound adjectives. आता हे काय आहेत डिस्क्रिप्टिव्ह, क्वांटिटेटिव्ह, हे सविस्तरपणे आपण इथे बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल वी शॅल टेक डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह. याला आपण गुणविशेषणे असंही म्हणू शकतो. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे वर्णन करणारा विशेष शब्द. ठीक आहे. जसे की आपण सुरुवातीला आपण एक्झाम्पल्स बघितले, ते मोस्ट ऑफ देम वेर डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह होते. याची डेफिनेशन आपण बघूया. अ डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह इज अ वर्ड. तो एक असा शब्द असतो विच डिस्क्राइब्स नाउन अँड प्रोनाउन्स, जो की नाम किंवा सर्वनामाचं वर्णन करीत असतो. मोस्ट ऑफ द ऍडजेक्टिव्ह बिलॉंग इन दिस टाइप. बरेचसे आपण ऍडजेक्टिव्ह जे बघतो ते या प्रकारचेच असतात, डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह. These adjectives provide information and attribute to the noun, pronoun they modify or describe. याच्यामध्ये हा जो शब्द असतो, जो नाउन किंवा प्रोनाउनला मॉडिफाय करतो किंवा डिस्क्राईब करीत असतो, तो त्याचे ऍट्रिब्यूट किंवा ज्या गुणविशेष सांगत असतो किंवा इन्फॉर्मेशन, अधिकशी माहिती देत असतो. सो डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह आर ऑल्सो कॉल्ड क्वालिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. सो एक सोपीशी व्याख्या आहे की नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, जे की आपण सुरुवातीलाच बघितले. आणखीन काही एक्झाम्पल्स इथे आपण बघूया. फॉर एक्झाम्पल, आय हॅव अ फास्ट कार. इथे फास्ट हा शब्द ऍडजेक्टिव्ह आहे, कारण तो कार कशी आहे? फास्ट आहे, वेगाने चालणारी आहे. माझ्याकडे वेगाने चालणारी कार आहे. सो द वर्ड फास्ट इज डिस्क्रायबिंग अँड ऍट्रिब्यूट ऑफ द कार. ते कारचं ऍट्रिब्यूट किंवा ऍट्रिब्यूट म्हणजे गुणविशेष सांगतो किंवा डिस्क्राईब करतो. सी द नेक्स्ट एक्झाम्पल, आय एम हंग्री. मी भुकेलेला आहे, मला भूक लागली आहे. द वर्ड हंग्री इज प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन अबाउट द सब्जेक्ट आय. इथे जो आय हा सब्जेक्ट आहे, प्रोनाउन, त्याला त्याच्याबद्दल अधिक इन्फॉर्मेशन किंवा माहिती आपल्याला सांगतो. So next example, the hungry cats are crying. Hungry cats. Cat is hungry. की जो भुकेलेली cats आहे ती रडत आहे. So here
hungry, this word describes the noun cats. जे भुकेलेले मांजर आहेत की त्यांच्या रडत आहे त्याच्याबद्दल, ती कशी आहे त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगतो. Now let's see the next type of adjective, that is quantitative adjectives. तर क्वांटिटेटिव्हचा मिनिंग काय? परिमाणवाचक, ज्याचे नंबर, एक संख्या किंवा अमाउंट दाखवणारा शब्द, तो ऍडजेक्टिव्ह होऊ शकतो. डेफिनेशन बघा. अ क्वांटिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह प्रोव्हाइड्स information about quantity of the nouns or pronoun. म्हणजे तो नाउन किंवा प्रोनाउन किती क्वांटिटी मध्ये आहे, किती संख्येमध्ये आहे, अमाउंट मध्येही अधिक माहिती तो शब्द देतो. This type belongs to the question category of how much and how many. इथे जेव्हा आपण प्रश्न विचारतो how much किती किंवा how many किती are, आणि that time we get the quantitative adjective. For example, I have 20 bucks in my wallet. माझ्या वॅलेट मध्ये 20 bucks आहे. bucks means that amount, पैसे. How much? 20. So वॅलेट मध्ये किती बक्स आहेत, बक्स किती आहे? 20. बक्स इथे नाउन आहे, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला 20 ने भेटते. इथे हाऊ मच वर्ड आपण क्वेश्चन जर विचारला, हाऊ मच बक्स? 20. नेक्स्ट एक्झाम्पल, दे हॅव 3 चिल्ड्रन, की त्यांना 3 मुले आहेत. हाऊ मेनी? 3. हे चिल्ड्रन बद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला भेटते, ती किती आहे? 3. सो 3 एक क्वांटिटी आहे, एक अमाउंट दाखवते, नंबर दाखवतो, दॅट इज कॉल्ड क्वांटिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. लेट्स सी द वन मोर एक्झाम्पल. यू शुड हॅव कम्प्लिटेड द होल टास्क. होल म्हणजे संपूर्ण. यू शुड हॅव कम्प्लिटेड द होल टास्क. तुम्ही हा हाऊ मच, तुम्ही हा पूर्ण टास्क जे काम आहे ते पूर्ण केलेलं असायला पाहिजे. हाऊ मच, किती टास्क? हाऊ मच म्हणजे किती? होल, संपूर्ण, पूर्ण टास्क तुम्हाला पूर्ण करायचा आहे. सो द अमाउंट किंवा नंबर दाखवणारे जे शब्द असतात ते एखादं नाउन किंवा प्रोनाउनचं जेव्हा डिस्क्राईब करतात किंवा इन्फॉर्मेशन सांगतात, दॅट विल बी अ क्वांटिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. नाउ लेट्स सी द नेक्स्ट टाइप, दॅट इज प्रॉपर ऍडजेक्टिव्ह. प्रॉपर म्हणजे विशेष, ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आहे, विशेष माहिती सांगणार. फॉर एक्झाम्पल, प्रॉपर इथे डेफिनेशन बघा. प्रॉपर ऍडजेक्टिव्ह आर द ऍडजेक्टिव्ह फॉर्म. तो अशा प्रकारचं ऍडजेक्टिव्हचं स्वरूप असतं ऑफ प्रॉपर नाउन्स, जे विशेष नावाबद्दल आपल्याला माहिती देतो. एक विशेष नावच असतं पण ते आपण ऍडजेक्टिव्ह देतो. वेन प्रॉपर नाउन्स मॉडिफाय ऑर डिस्क्राईब अदर नाउन ऑर प्रोनाउन, दे बिकम प्रॉपर ऍडजेक्टिव्ह. Proper means specific rather than formal or polite. So in short, proper adjectives are usually capitalized as a proper nouns. तर एक प्रकारे ते प्रॉपर नाउनच असतात, पण ते ऍडजेक्टिव्ह म्हणून ते आपल्याला या सेंटेन्स मध्ये दिसून येते. फॉर एक्झाम्पल, अमेरिकन कार्स आर व्हेरी स्ट्रॉंग. म्हणजे अमेरिकन ज्या कार्स आहेत, मेड इन अमेरिका, त्या खूप स्ट्रॉंग असतात. तर अमेरिका इज अ नाउन, प्रॉपर नाउन. ओके. तर अमेरिकन म्हणजे अमेरिकेबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते, अमेरिकेमधल्या कार बद्दल, म्हणजे अमेरिकन्स. सो हिअर अमेरिकन इज अ प्रॉपर ऍडजेक्टिव्ह. त्या प्रकारे चायनीज पीपल आर हार्ड वर्कर्स. नाउडेज वी कॅन से लाईक दिस, आय लव्ह KFC burgers like this. Now let's see the next type of adjective, that is demonstrative adjective. Demonstrative means indicate, दाखवणारा, दर्शक विशेषणे आपण म्हणू शकतो. Now let's see the definition of this adjective. A demonstrative adjective directly refers to something or someone. एखाद्या वस्तूबद्दल किंवा एखाद्याबद्दल आपल्याला डायरेक्ट आपल्याला तो रेफर करतो, सांगत असतो. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह इन्क्लूड द वर्ड्स. त्याच्यामध्ये मोस्टली डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह दाखवणारे मोस्टली वर्ड्स कोणकोणते असतात? दिस, हा, ही, हे, दॅट, तो, ती, ते. दीज म्हणजे हे प्लुरल साठी, आणि दोज म्हणजे ते. सो हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह वर्ड्स आहेत. अ डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन वर्क्स अलोन अँड दोज नाउ नॉट प्रिसीड अ नाउन.
बट डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह ऑलवेज कम्स बिफोर द वर्ड इट मॉडिफाय. आता दीज दॅट दीज दोज हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन सुद्धा असतात. पण हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन नसून ऍडजेक्टिव्ह कसे असतात तर याचं एकमेव कारण आहे की हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह केव्हा होतात की ते नाउन किंवा प्रोनाउनच्या अगोदर येतात सायमल्टेनियसली. ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. उदाहरण इथे बघा, दॅट बिल्डिंग. बिल्डिंग इज अ नाउन आणि त्याच्या अगोदर दॅट हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह वर्ड आलेला आहे, म्हणजे तो बिल्डिंगला लगेच बिल्डिंग या नाउन बद्दल इंडिकेट करतोय. सो दिस इज अ डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. दॅट बिल्डिंग इज सो गॉर्जियसली डेकोरेटेड. दॅट रेफर्स टू अ सिंग्युलर नाउन फार फ्रॉम द स्पीकर. इथे दॅट काय आपल्याला रेफर करतो, तो जो सिंग्युलर नाउन आहे. दिस कार इज माइन. ही कार माझी आहे. दिस रेफर्स टू अ सिंग्युलर नाउन क्लोज टू द स्पीकर. जवळ असण्यासाठी आपण दिसचा यूज केलं. एक सिंग्युलर एखादी वस्तू असेल आणि ती आपल्या जवळ आहे, दॅट टाइम वी यूज दिस. आणि दॅटचा यूज सिंग्युलर वर्ड असेल नाउन आणि तो थोडा आपल्यापासून दूर असेल, दॅट टाइम वी यूज दॅट. दीज प्लुरल साठी यूज करतात. दीज कॅट्स, फक्त कॅट असतं आपण दिस कॅट म्हटलं असतं, पण कॅट्स प्लुरल आहेत. प्लुरल कॉमन नाउन आहे. दीज कॅट्स आर क्यूट. सो दीज रेफर्स टू अ प्लुरल नाउन. अनेक वचनी नाव आहे, नाम कॅट्स, जे की क्लोज आहे, जवळ आहे, तेव्हा आपण दीज वापरतो. दोज अनेक वचनी असेल पण तो आपल्यापासून दूर असेल, सो दॅटचं अनेक वचन दोज होतो. दोज फ्लावर्स आर हेवनली. सो हिअर दोज रेफर्स टू अ प्लुरल नाउन फार फ्रॉम दी स्पीकर. सो हिअर डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे थोडक्यामध्ये दिस, दॅट, दीज, दोज की नावाच्या अगोदर लगेचच इंडिकेट करणारे जे वर्ड्स आहेत, दॅट इज कॉल्ड डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. लेट्स सी नेक्स्ट टाइप ऑफ ऍडजेक्टिव्ह, दॅट इज पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. पजेसिव्ह म्हणजे एक संबंध, स्वामित्व, हक्क दर्शविणारा शब्द. सी द डेफिनेशन ऑफ दिस ऍडजेक्टिव्ह. अ पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह इंडिकेट possession or ownership. हा शब्द काय दाखवतो? possession, हक्क, ownership. It suggests the belong. Once again, let's see the definition. A possessive adjective indicates possession or ownership. हा जो शब्द आहे ऍडजेक्टिव्ह असतो, तो तुमची ओनरशिप किंवा मालकी हक्क दाखवणारा शब्द आहे. इट सजेस्ट द बिलॉंगनेस ऑफ समथिंग टू समवन ऑर समथिंग. एखादी वस्तूची कोणाच्या संबंधित आहे याबद्दल तो शब्द दाखवतो. सम ऑफ द मोस्ट यूज पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आर. मोस्ट ऑफ द जे असे यूज करणारे ऍडजेक्टिव्ह म्हणजे कोणकोणते? माय, माझा आहे. हिज, त्याचा. हर, तिचा. आवर, आमचा, हे आमचं आहे. देअर, त्यांचे, त्यांचा. युअर, तुझा किंवा तुमचा. सो दीज वर्ड्स मोस्ट ऑफ टाइम used as a possessive adjectives. All these adjectives always come before a noun. हे नाउनच्या अगोदर येणारे शब्द आहेत. ऍक्च्युली हे पॉझिटिव्ह प्रोनाउन देखील आपण मी तुम्हाला सांगितलं की नाउनच्या अगोदर येत असतील लगेचच तर हे ऍडजेक्टिव्ह होतील. Unlike possessive pronouns, these words demand a noun after them. Now let's see the example. My car is parked outside. माझी कार बाहेर पार्क केलेली आहे. सो कार हा नाउन आहे आणि त्याच्या अगोदर लगेच हा माय, जो माझी कार. कार कोणाची आहे? माझी. कार बद्दल आपल्याला जास्त इन्फॉर्मेशन भेटते की ती माझी आहे म्हणून. सो कारला च्या अगोदर आलेला तो शब्द आहे म्हणून हा पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह. अशा प्रकारे हिज कॅट इज व्हेरी क्यूट. अवर जॉब इज ऑलमोस्ट डन. हर बुक्स आर इंटरेस्टिंग. So these words indicates possessiveness or ownership. That is why these words are called possessive adjectives. Let's see the next type of adjective, that is interrogative adjective. प्रश्नार्थक विशेषणे. Definition. An interrogative adjective. Interrogative म्हणजे प्रश्नार्थक. Interrogative adjective ask a question. हे adjective प्रश्न विचारतात. An interrogative adjective must be followed by a noun or pronoun. हे सुद्धा नाउन किंवा प्रोनाउन. हा शब्द लिहिल्यानंतर त्याच्या पुढे लगेच नाउन किंवा प्रोनाउन येत असेल तर हा इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह होतील.
The interrogative adjectives are which, what, whose, like this. These words will not be considered as an adjective if a noun does not follow right after them. त्याच्यानंतर जर नाउन किंवा प्रोनाउन नसेल तर ते ऍडजेक्टिव्ह होणार नाहीत. बट त्याच्या पुढे लगेच जर नाउन किंवा प्रोनाउन असेल तर तो इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह होईल. फॉर एक्झाम्पल बघा, हुज ऑल्सो बिलॉंग्स टू बी द पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. विच फोन डू यू यूज, तू कोणता फोन यूज करतोस. आता विच च्या पुढे फोन हा जो नाउन आहे, म्हणजे असं म्हटलं ना, हे वर्ड्स यूज केल्यानंतर लगेच पुढे नाउन किंवा प्रोनाउन पाहिजे. विचच्या पुढे लगेच फोन हा नाउन आहे. सो इट इज अ विच फोन. फोन बद्दल आपल्याला क्वेश्चन विचारतो हा शब्द. सो दॅट इज वाय इट इज अ इंटरगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. व्हॉट गेम, कोणता खेळ, किंवा व्हॉट गेम डू यू वॉन्ट टू प्ले, तुला कोणता खेळ किंवा काय, व्हॉट गेम डू यू वॉन्ट टू प्ले, कोणता खेळ तुला खेळावासा वाटतो. हुज कार इज दिस, ही कार कोणाची आहे. सो दीज वर्ड्स indicate, ask a question. So after these words there followed a noun or pronoun. Now let's see the next type of adjective, that is indefinite adjective. Indefinite म्हणजे अनिश्चित, निश्चित माहिती नाहीये, अनिश्चित असं. डेफिनेशन काय आहे, an indefinite adjective describes or modifies, जो असा शब्द असो अनिश्चित दाखवणारा शब्द जो डिस्क्राईब करतो, कशाला डिस्क्राईब करतो, नाउन, unspecifically. They provide indefinite or unspecific information about the noun. त्या नाउन बद्दल निश्चित माहिती नाही पण अनिश्चित अशी माहिती, तो थोडीशी पुसटशी माहिती आपल्याला सांगत असतो. द कॉमन इंडिफिनिट ऍडजेक्टिव्ह आर, त्याच्यामध्ये काय, फ्यू, काही. आता डेफिनेट नंबर आपल्याला माहित नाही, आपण फक्त काही, मेनी, पुष्कळ, मच, खूप जास्त, मोस्ट, अधिकाधिक, जास्तीत जास्त, ऑल, सर्व, एनी, कोणताही, इच, प्रत्येक, एव्हरी, एदर, नोबडी, सेव्हरल, सम, एटसेट्रा. सो हे जे वर्ड्स आहेत की आपल्याला निश्चित अमाऊंट सांगत नाही पण काहीतरी आहे म्हणून ते नाउन बद्दल डिस्क्राईब करतात. उदाहरण एक्झाम्पल बघा, आय गेव सम कॅन्डी टू हर, मी तिला काही कॅन्डी दिल्या. किती कॅन्डी, कॅन्डी हा नाउन आहे, नाउनच्या लगेच तो अगोदर तो आलेला आहे, सम कॅन्डी. सो इनडेफिनिट ऍडजेक्टिव्ह. अशा प्रकारे आय वॉन्ट अ फ्यू मोमेंट्स अलॉन. याचे फक्त हे एवढे शब्द लक्षात ठेवा, फ्यू, मेनी, मच, हे जे डिस्क्राईब करणारे वर्ड्स आणि त्याच्यापुढे लगेच नाउन किंवा प्रोनाउन असणार आहे. ओके, आय वॉन्ट अ फ्यू मोमेंट्स अलॉन. नेक्स्ट एक्झाम्पल, सेव्हरल रायटर्स रोट अबाउट रिसेंट इन्सिडेंट. सेव्हरल, कित्येक लेखकांनी नुकत्याच घडलेल्या प्रसंगाबद्दल लिहिले होते किंवा लिहिले. इच स्टुडंट विल हॅव टू सबमिट होमवर्क टुमॉरो. प्रत्येक विद्यार्थी उद्या होमवर्क दाखवेल. इच, प्रत्येक स्टुडंट. सो ह्या वर्ड्स नंतरच्या पुढचा जर वर्ड बघितला, सम कॅन्डी, अ फ्यू मोमेंट्स, मोमेंट, कॅन्डी, रायटर, स्टुडंट, ऑल दीज आर द नाउन, आणि यांना तो डिफाईन करतो किंवा डिस्क्राईब करतोय, म्हणून यांना काय म्हटलं जातं, इनडेफिनिट ऍडजेक्टिव्ह. लेट्स सी द नेक्स्ट ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह पण ते आर्टिकल्स हे ऍडजेक्टिव्ह म्हणून इथे यूज केलेलं आहे. बघा, आर्टिकल्स ऑल्सो मॉडिफायज, ए अँड द, हे 3 आर्टिकल्स ग्रामर मध्ये आपल्याला माहितीच आहे. दे ऑल्सो मॉडिफाय द नाउन्स. सो आर्टिकल्स आर ऑल्सो ऍडजेक्टिव्ह, म्हणून हे नाउन्स बद्दल मॉडिफाय करतात किंवा इन्फॉर्मेशन देतात म्हणून त्यांनाही ऍडजेक्टिव्ह म्हणू शकतो. अँड आर्टिकल्स डिटरमिन द स्पेसिफिकेशन ऑफ नाउन, की नाउन बद्दल विशिष्ट असं आपल्याला निश्चितच दाखवतात. ए अँड ॲन आर यूज टू रेफर अन अनस्पेसिफिक नाउन. आता ए आणि ॲन अनिश्चित, निश्चित साठी अनिश्चित साठी दाखवतात. अँड द इज यूज फॉर रेफर स्पेसिफिक. अ कॅट इज ऑलवेज अफ्रेड ऑफ वॉटर, की मांजर हे नेहमी पाण्याला घाबरते. आता नेमकी कोणती मांजर माहिती नाहीये, म्हणजे अनिश्चित आहे, अ कॅट. परंतु हिअर द नाउन कॅट रेफर्स टू एनी कॅट. सो इथे एक आहे एनी कॅट, नॉट स्पेसिफिक. बट द कॅट इज अफ्रेड ऑफ मी. द शब्द काय दाखवतो की ती पर्टिक्युलर कॅट, दिस कॅट इज स्पेसिफिक कॅट आहे, पर्टिक्युलर आहे, विशिष्ट आहे, त्याच्याबद्दल इथे द यूज केला. दॅट इज तो इथे जो आर्टिकल आहे द. सो हा ऍडजेक्टिव्ह आपण म्हणू शकतो, त्याच्यापुढे तो कॅट आलेला आहे. अँड इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट शुड ऑलवेज बी हँडल्ड विथ केअर. इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट, पण नेमकं प्रोडक्ट माहिती नाही, पण इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट नाउन आहे. इथे काय रेफर करतोय की एनी इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट, नॉट स्पेसिफिक.
सो ए, द, अँड आणि त्याच्या पुढे लगेच नाउन असेल तर तो सुद्धा आपल्याला आर्टिकल्स जे आहेत हे ॲडजेक्टिव्ह म्हणून यूज केले जातात. नेक्स्ट टाइप ऑफ ॲडजेक्टिव्ह इज कंपाऊंड ॲडजेक्टिव्ह. लेट्स सी द डेफिनेशन. व्हेन कंपाऊंड नाउन्स कंबाईन, कंपाऊंड म्हणजे एकत्रित. When compound nouns or combine words modify other nouns, they became a compound adjective. म्हणजे तो नाऊनच असेल, जोडून आलेले शब्द, तर दुसऱ्या एका शब्दाला नाऊनला डिफाईन करीत असेल किंवा वर्णन करेल, म्हणजे नाऊनच नाऊनला वर्णन केलं, पण जो वर्णन करणारा जो नाऊन असेल, नाम असेल, तो कंपाऊंड असेल, म्हणजे एकत्रित जोडून दिलेला असेल, जोड शब्द असेल, कंपाऊंड, संयुक्त आपण त्याला म्हणू शकतो. This type of adjective usually combines more than one word into a single lexical unit and modifies a noun. They are often separated by hyphen or joined together by quotation mark. Example, I have broken down sofa. Broken down, तुटलेला माझ्याकडे तुटलेला एक सोफा आहे. ब्रोकन डाऊन, दिस इज द कंपाऊंड वर्ड आणि इट डिफाईन्स सोफा. सोफ्याबद्दल माहिती आपल्याला अधिक भेटू. तो नाऊन आहे पण कंपाऊंड मध्ये आहे, जोड शब्द आहे तो जोडून आलेला, आणि तो सोफा या नाऊनचं डिस्क्रिप्शन देतोय आपल्याला, म्हणून हा ऍडजेक्टिव्ह आहे. म्हणून याला कोणता ऍडजेक्टिव्ह म्हणणार आपण? कंपाऊंड ऍडजेक्टिव्ह. अशा प्रकारे आय सॉ अ 6 फूट लॉंग स्नेक. मी 6 फूट लांबीचा स्नेक पाहिला. 6 फूट लॉंग, कंपाऊंड वर्डमध्ये हायफन देऊन तो कनेक्ट केलेला दाखवला जातो. 6 फूट लॉंग हे स्नेक बद्दल डिस्क्राईब करतो. नेक्स्ट, ही गेव मी अँड आय एम गॉन किल यू नाव लुक. सो या प्रकारे कंपाऊंड वर्ड्स हे ऍडजेक्टिव्ह, कंपाऊंड ऍडजेक्टिव्ह यांना आपण म्हणू शकतो. आणखीन आहे डिग्रीज ऑफ ऍडजेक्टिव्ह. जे पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह डिग्री जे शब्द आहेत ते सुद्धा ऍडजेक्टिव्ह म्हणून होऊ शकतात. त्याच्यामध्ये यूज ऑफ ER अँड EST. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ER यूज केला जातो, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये EST. जसं टॉल, ऍक्च्युली टॉल बॉय, उंच मुलगा, बॉय बद्दल टॉल. सो टॉल हा आहे ऍडजेक्टिव्ह, पण टॉलर अँड टॉलेस्ट हे सुद्धा ऍडजेक्टिव्ह आहेत. सो एक डिग्री कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह डिग्री दाखवणारे हे शब्द. शॉर्ट, शॉर्टर, शॉर्टेस्ट. सो अशा प्रकारे इथे काय वर्ड्स मी दिलेले आहेत. दीज वर्ड्स आर ऑल्सो ऍडजेक्टिव्ह. डिग्रीज, पॉझिटिव्ह अँड कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह डिग्री वर्ड्स. बिग, बिगर, बिगेस्ट, स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट. सो हे वर्ड्स जे डिग्रीचे वर्ड्स आपल्याला तुम्हाला माहिती आहे. काही वर्ड्स ER लावून कंपॅरेटिव्ह होतात, काही EST लावून सुपरलेटिव्ह. सो अशा प्रकारचे हे वर्ड सुद्धा आपल्याला ऍडजेक्टिव्ह म्हणून नाउन किंवा प्रोनाउनला डिफाईन करीत असतात. So friends, I hope you might have liked this video. If you liked it, please share it. If you have any suggestions for me, please write in comment box. Wish you good day. Take care. Thank you very much.